नमस्कार मित्रांनो. आज मोजे भरड या ठिकाणी आपल्याला एक आदत एक बैल व दुसरीकडे कोरेगाव या दोन मैदानापैकी आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे. त्याच्या एका मैदानामध्ये एक चिठ्ठी आणि एका मैदानामध्ये दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहे. बकासूर नेमकं कोणत्या मैदानात पळतो तुम्हाला तीच माहिती सांगणार आहे आणि आज तो पाळणार आहे का नाही ते सुद्धा सांगणार आहे. आणि असेच बैलगाडा शहर क्षेत्रातले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉन क्लिक करा. कारण की मित्रांनो, रात्री लाईव्ह लॉट मध्ये आपल्याला गट क्रमांक कोरेगाव मैदानामध्ये गट क्रमांक 6 मध्ये नातेपुतेकरांचं तुफान दिसणार आहे. गट क्रमांक 6 मध्ये कोरेगाव मैदानामधला. त्याच्यानंतर गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके जीवन डायव्हर निनाम यांचा सुंदर सुद्धा पाहताना दिसणार आहे आदत मध्ये. मित्रांनो, त्यांची 9 वर सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 10 मध्ये सुद्धा जीवन डायव्हर निनाम यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. आणि त्याच्यानंतर गट क्रमांक 11 मध्ये आपल्याला नातेपुतेकरांचा तुफान पाहताना दिसणार आहे. हे मित्रांनो कोरेगाव मैदानातले. आणि त्याच्यानंतर गट क्रमांक 12 मध्ये नाद केला पण पूर्ण केला हिंद केसरी सुंदर एक चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो. हे होते मित्रांनो कोरेगाव मैदान. या मैदानामध्ये आपल्याला 1 ते 12 पर्यंत चिठ्ठ्या आणि त्यामध्ये आपल्याला बकासूरची एक चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 5 वर आदत मध्ये आपल्याला ह्या मैदानामध्ये बकासूर पाहताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे मित्रांनो. याच्या नावांची चिठ्ठी आहे मित्रांनो. 100% आपल्याला बकासूर पहिल्या गटात पाहताना दिसणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो महाराज आणि नवीन खरेदी वादळ आपल्याला हे भरड या मैदानात पाहताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे. कारण मित्रांनो ते मैदानात सुद्धा अतिशय सुंदर असे मैदान पार पडणार आहे मित्रांनो. लाईव्ह लॉट 500 प्लस चिठ्ठ्या व्हायला आहे मित्रांनो. त्या मैदानामध्ये 50 प्लस गट झालेले आहे मित्रांनो. अतिशय सुंदर अशा दोन्ही मैदान पार पडणार आहे नवीन वर्षाचे पहिला दिवस. आणि बकासूरला आज मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि आज विसर्जन असाच प्रयत्न करतो की तो गुलालात राहावा नवीन वर्षातच. चला तर मित्रांनो, तुम्हाला होता हा कोरेगाव मैदानातले गट. आता तुम्हाला त्या मैदानातले गट क्रमांक सांगतो. गट क्रमांक 4 मध्ये जो सचिन मित्रांनो चालू सीझन मध्ये कंटिन्यू गुलालाचा बेतात बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे नातेपुतेकरांचा असा सचिनची नावाने चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो त्या मैदानात एक. त्याच्यानंतर गट क्रमांक 57 मध्ये पृथ्वीदादा यांच्या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो. या मैदानामध्ये आपल्याला पाहिजे पाहताना खूप दिसण्याची दाट शक्यता आहे. तसंच आपल्याला गट क्रमांक 58 मध्ये आपल्याला व्हीआयपी राणा जो चालू सीझन मध्ये कंटिन्यू गुलालाचा बेतात बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा व्हीआयपी राणा आपल्याला त्या मैदानात 100% पळताना दिसणार आहे. राहिला प्रश्न विठ्ठलनांचा तेजा. मित्रांनो लाईव्ह मध्ये आपल्याला कोरेगाव मैदानामध्ये आदत मध्ये विठ्ठलनानांच्या नावाने एकही चिठ्ठी निघालेली नाही. आणि त्यामध्ये आपल्याला विठ्ठलनानांचा तेजा कोरेगाव मैदानामध्ये आदतच्या लॉट मध्ये तर शक्यतो पाहताना दिसणार नाही. देशामध्ये असेल तर आपल्याला तुमच्यापर्यंत आपण नक्की अपडेट पोहोचणार आणि तुमच्यापर्यंत पाहताना दिसणार. राहिला प्रश्न अखंड महाराष्ट्राचा लाडका वेगाचा शेवट सर्जा पाळणार का तर नाही मित्रांनो. त्याला 15 ते 20 दिवस आरामात सांगितलं त्याच्यामुळे आपल्याला तो सुद्धा पाहताना दिसणार नाही. आपल्या सर्वांचा लाडका बकासूरच्या नावाने 2 चिठ्ठ्या निघाल्या. तुम्हाला त्या 2 चिठ्ठ्या सांगतो मित्रांनो. एक होती गट क्रमांक 4 मध्ये मित्रांनो आपल्याला 1-4 मध्ये पाहताना दिसणार आहे आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर. आणि एक होती गट क्रमांक 21 मध्ये तास क्रमांक 5 वर. अशा त्याच्या मित्रांनो एकूण 3 चिठ्ठ्या निघालेल्या आहे. आता या मैदानामध्ये आपल्याला भरडच्या महाराज आणि वादळ हे दोन्ही पळताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.